हॅलो एव्हरीवन, मी कोमल. आज आपण जाणून घेणार आहोत समरमध्ये केसांची काळजी कशी घ्यायची. कारण तुम्हाला माहिती आहे की आपण उन्हाळ्यामध्ये केसांना खूप दुर्लक्ष करतो, कारण उन्हामुळे आपल्याला खूप घाम वगैरे आलेला असतो, त्यामुळे आपण ऑइलिंग वगैरे प्रॉपर करत नाही, त्यामुळे आपल्या केसांना योग्य ते पोषण मिळत नाही, राईट. सो मी तुम्हाला हेच गाईड करणार आहे की स्टेप बाय स्टेप आपण केसांची काळजी कशी घ्यावी आणि कोणते घरगुती उपाय आपण केसांसाठी केले पाहिजे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सो फर्स्ट टिप असणार आहे हेअर मास्क. ॲक्च्युली हेअर मास्क कसा यूज करायचा आणि घरगुती पद्धतीने आपण हेअर मास्क कसा यूज करू शकतो, कसं बनवायचं, ह्याबद्दल मी शॉर्टली सांगून. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केसांना हायड्रेशन देणं. एक्झॅक्टली हायड्रेशन देणं म्हणजे काय करायचं, आपल्याला हेअर मास्क वगैरे यूज करणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण हेअर मास्कमुळे आपल्या केसांना हायड्रेशन मिळतं. सो बाजारामध्ये खूप टाईपचे हेअर मास्कसुद्धा तुम्हाला मिळले जातात, बट आपण घरगुती पद्धतीने हेअर मास्क कसं यूज करू शकतो याबद्दल मी सांगून देते. जसं की आपल्या घरामध्ये किचनमध्ये आपल्याला आलं आलं तर मिळतच असतं, राईट. सो आल्याचा रस घ्यायचा आणि आपल्या घरामध्ये तर तूप असतं, सो आल्याचा रस आणि तूप मिक्स करून 15 ते 20 मिनिट आपल्या केसांना लावलं, त्याच्यामुळे आपल्या केसांना खूप जास्त प्रमाणात हायड्रेशन मिळतं आणि आपले केस मुलायम, मऊसूम, चमकदार आणि निरोगी सुद्धा दिसतात. त्यामुळे हेअर मास्क लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो ही फर्स्ट टिप असणार आहे आपल्यासाठी. आल्याचा रस आपल्या केसांसाठी एक सुपर फूड ठरू शकतं, कारण तुम्हाला माहिती आहे की आल्याच्या रसामुळे आपल्या केसांना योग्य प्रमाणामध्ये पोषण मिळलं जातं आणि केस तर हायड्रेटेड होतात. त्याचबरोबर आता खूप जास्त प्रमाणामध्ये केस गळण्याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे, राईट. सो तेही स्टॉप होऊ शकतात. सेकंड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्रोटेक्ट युअर हेअर फ्रॉम सनबर्न. कारण उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या केसांना खूप जास्त प्रमाणामध्ये हीट मिळते, त्यामुळे केस गळतात आणि खूप डॅमेज होतात. त्यामुळे आपण काय करू शकतो, फर्स्ट तर हॅट यूज करू शकतो. हॅट यूज केल्यामुळे आपली केस सुरक्षित राहतात आणि मोस्टली सूर्यप्रकाशाच्या किरणामुळे केसांचा रंग, चमकदारपणा आणि मुलायमता पूर्णपणे हरवून जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला UV प्रोटेक्टेड स्प्रेसुद्धा आपल्याला बाजारामध्ये मिळतात. सो त्याचा यूज केला तर एकदम बेस्टच आहे. बट मी एक घरगुती उपायसुद्धा सांगून देते. स्प्रेसाठी आपण आपल्याला राईस वॉटर वगैरे मिळतो, राईट. सो घरी राईस असतात, ते बॉईल करून त्याचा रस काढून जरी यूज केला आणि ॲज अ स्प्रे म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं हे ॲलोवेरा जेल वगैरे ॲड करून त्याचा यूज तुम्ही करू शकता. थर्ड जो पॉईंट असणार आहे केसांना ऑइलिंग करणं. कारण जर तुम्हाला निरोगी आणि स्ट्रॉंग हेअर हवे असतील तर ऑइलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. बट आपण उन्हाळ्यामध्ये कसं ऑइलिंग म्हणजे ऑइल केलेले हेअर वगैरे उन्हात घेऊन जाऊ शकत नाही, कारण त्यात उन्हाचा प्रकाश वगैरे त्याच्यावर पडतो आणि केसांना थोडंसं डॅमेज होऊ शकतं, धूळ वगैरे असते. सो नाईटला तुम्ही प्रॉपर ऑइलिंग करू शकता आणि सकाळी वॉश केल्याने त्याचा पण चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा मिळून जाऊ शकतो. प्लस ऑइल कोणतं यूज करायचं, जनरली फ्रेश कोकोनट ऑइल तुम्ही यूज करू शकता, बदाम ऑइल यूज करू शकता. कोकोनट ऑइलमध्ये 2-3 ड्रॉप ॲलोवेरा जेल मिक्स करून लावल्याने त्याचासुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होऊन जातो. सो ऑइलिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. रात्री ऑइलिंग करून मॉर्निंगला तुम्ही हेअर वॉश करू शकता. ओव्हरनाईट ऑइलिंग केलेलं ठेवल्याने त्याचा फायदा खूप जास्त होतो आणि बाजारामध्ये काही टूल्ससुद्धा मिळले जातात. सो मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवतच आहे. ह्या टूलचा यूज केल्याने प्रॉपर पद्धतीने मसाजसुद्धा होऊ शकते आणि डीपली हेअर आपला हेअर ग्रोथ होण्याचा म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. हेअर ग्रोथ होण्यासाठी बेस्ट टूल्स आहेत हे. सो एकदा ते तुम्ही चेकआउट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली आहे, सो ते तुम्ही चेकआउट करू शकता. केसांना ऑइलिंग करताना ओमेगा 3चा वापर सुद्धा आपण करू शकतो. ओमेगा 3 आपल्याला बदामच्या तेलांमधून प्लस तिळाच्या तेलामध्ये सुद्धा मिळतो. नारळाच्या दुधाचे आणि हळदीचे मिश्रण केसांना लावल्यामुळे 15 ते 20 मिनिटं तुम्ही अप्लाय करून ठेवल्याने त्याचा पण खूप छान पद्धतीने इफेक्ट होतो आणि केसांना पूर्णपणे पोषण मिळून जातं. सो टोटली अवॉइड हीट स्टाईल, कारण ऑलरेडी त्या उन्हाचा प्रकार म्हणजे उन्हाची उष्णता तर तुमच्या केसांवर इफेक्ट करतेच, पण त्याचमध्ये जर तुम्ही हेअरला कर्ल करणं, हेअरस्टाईल करण्यासाठी स्ट्रेटनिंगचा यूज करणं, त्याच्यामुळे काय होतं की ऑलरेडी हीट तरी असतेच, उष्णतेमुळे आपले केस डॅमेज होतच असतात. त्याचबरोबर जर तुम्ही परत हीट करून म्हणजे केसांना स्ट्रेटनिंग कर्लिंग केलं ना, तर त्याचासुद्धा म्हणजे चांगला इफेक्ट नाही पडत. त्याने केस गळती होती आणि मधून केस गळतात, स्प्लिट एंड्स वगैरे, त्याचा खूप जास्त
जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागतो. सो प्लीज अवॉइड हीट, म्हणजे केसांना हीट करणं आणि स्टाईल करणं. आणि केस वॉश करताना उन्हाळ्यामध्ये तर जास्त काळजी घेतली पाहिजे. एकदम हॉट, काय काय जणांना सवय असते की खूप जास्त गरम पाण्याने केस ते वॉश करतात. सो म्हणजे कोमट पाण्याने केस वॉश करणं खूप गरजेचं आहे त्यावेळेला, कारण हीटमुळे खूप प्रॉब्लेम होतात. त्यामुळे कोमट पाण्याने केस वॉश करू शकतात. सो हेअर वॉश करताना काही गोष्टी सुद्धा लक्ष दिल्या पाहिजे, जसं की आपण हेअर वॉश करताना शॅम्पूचा डायरेक्ट यूज करतो. सो तो न करता एका आपण म्हणजे मगामध्ये जग असतं ना, तर त्याच्यामध्ये पाणी, हाफ वॉटर पाणी घ्यायचं आणि एक म्हणजे जो पण आपला शॅम्पू असतो तेवढा यूज करून मिक्स करून विथ वॉटरमध्ये मिक्स करून जर शॅम्पू अप्लाय केला ना, तर त्याचा खूप जास्त प्रमाणात बेनिफिट होतो. कारण तुम्हाला माहिती आहे की आजकालच्या शॅम्पूमध्ये खूप जास्त केमिकल्स वगैरे असतात आणि डायरेक्टली आपण हेअरला अप्लाय केल्याने ते हेअर खूप डॅमेज करू शकतात. त्यामुळे डायरेक्टली कधीच फेस वॉश शॅम्पू आपण केसांना यूज नाही करायचा. केसाला कंडिशनर यूज करणं खूप गरजेचं असतं, कारण केस ज्यावेळेला आपण वॉश करतो त्यामुळे रफ होतात आणि ज्यावेळेला आपण कंडिशनर यूज करतो ना, त्याचा खूप वेगळ्या पद्धतीने फायदा होतो. तुम्ही यूज करू म्हणजे एकदा बघू शकता की फक्त केस वॉश केल्याने, म्हणजे शॅम्पूने वॉश केल्याने कसे होतात, आणि ज्यावेळेला तुम्ही कंडिशनर यूज करता तर त्यावेळेला तुम्हाला खूप जास्त प्रमाणात इफेक्ट जाणू शकतो. कारण केस ओले असतात आणि आपण हेअर वॉश केल्यावर आपले केस वगैरे गुंता होतो, राईट? तर त्यावेळेला तुम्ही जर फक्त शॅम्पूने यूज केला तर खूप जास्त प्रमाणात गुंता होतो आणि केस तुटतात. तर त्याच ठिकाणी जर तुम्ही कंडिशनर यूज केला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच जाणवेल. हे तुम्ही ट्राय करू शकता. नेक्स्ट जे असणार आहे ते टाईट हेअरस्टाईल. जनरली कसं असतं, टाईट हेअरस्टाईलने आपल्याला दिसतं तरी छान, बट टाईट हेअरस्टाईलने केस तुटतात आणि त्याने आपल्याला म्हणजे डोकं पण पेन होतं. म्हणजे खूप जास्त तुम्ही टाईट हेअरस्टाईल घातला असेल तर तुम्हाला माहीतच आहे की ज्यावेळेला एकदम पूर्ण टाईट होतं, हेडेकसुद्धा खूप प्रमाणामध्ये वाढतो. सो अवॉइड टाईट हेअरस्टाईल. लास्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डाएट. कारण बाहेरून तुम्ही कितीही काही अप्लाय केलं, जसं की वेगळे वेगळे शॅम्पू यूज करता किंवा ऑइल यूज करता, ते तर बाहेरून शाईन होऊनच जाईल. जर तुम्हाला कायमचे केस आपले लॉंग, हेल्दी आणि चमकदार हवे असतील तर डाएट खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की फर्स्ट, पाण्याचा वापर खूप जास्त प्रमाणात केला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये पण पाणी पितो, मग त्यामुळे आणि खूप जास्त प्रमाणात पाणी पिणं पण खूप गरजेचं असतं. आपल्या हेल्थला तर चांगलंच आहे, त्याचबरोबर केसांना, स्किनला, सगळ्यालाच वॉटर खूप बेस्ट आहे. आणि काय खाल्लं पाहिजे, ग्रीन व्हेजिटेबलचा वापर जास्त केला पाहिजे. आवळा ज्यूस आपल्याला जनरली मिळतच असतो. जर मॉर्निंगला आपण आवळा ज्यूस पिला ना, त्याचासुद्धा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आणि छान इफेक्ट होऊ शकतो. सो बदामचा वापर करू शकता तुम्ही. ग्रीन व्हेजिटेबल तर कंटिन्युअसली म्हणजे खायचेच असतात, इंटेक करायचेच असतात. प्लस फळांचा पण यूज केल्याने आपले हेअर मजबूत राहतात. ओव्हरऑल कसं, बाहेरून आपण कितीही काळजी घेतली ना, तर आतून आपल्याला म्हणजे बॉडीतूनच जर हेअर ग्रोथ चांगली होत पाहिजे असेल तर डाएट मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडे व्हिडिओ. उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी कशी घ्यावी, घरगुती उपाय काय कोणत्या कोणत्या पद्धतीने केले पाहिजे, हे सगळं तुम्हाला मी गाईड केलेलंच आहे. सो लेट्स फॉलो अँड एन्जॉय युअर समर डेज. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा.